नमस्कार पब्लिक, मी तुमचा आदिवासी पोर्या हुशार धूम आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, माळातून मी नदीकडे फिरायला निघालो. ही मित्रांनो आमची विहीर आहे. किती पाणी आटलंय पाहू शकता. त्यानंतर मी इकडचे बांबूचे रोपं बघायला आलो. त्यांना आता पाण्याची गरज होती. त्यानंतर इकडे पाहू शकता ते आहे आमचे मुरुंडीचे शिव मंदिर. येथे मित्रांनो महाशिवरात्रीला सप्ताह भरतो. त्यानंतर मित्रांनो मी इकडे मुरुंडीकडे निघालो. तर हे मित्रांनो खडा नव्हतं, मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. आणि ही आमची मुरुंडी मित्रांनो. यामध्ये आता हे जेवढं पाणी दिसतंय तेवढं पाणी जसजसा उन्हाळा होतो तसतसं हे पाणी सगळं आटवलं जातं मोटरीच्या साहाय्याने. त्यानंतर मित्रांनो एवढं दुष्काळासारखं परिस्थिती येते की गुराढोरांना पण पाणी पिण्यासाठी उपलब्ध नसते. जर मित्रांनो येथील 2-3 गावातील पुढारी लोकांनी येथे चांगल्या प्रकारची केटी बांधली तर सर्व गावांना पाणी पुरेल. हे मित्रांनो कुंड दिसतंय ते भिवताच धबधबा जेवढा खोल आहे तेवढाच हे कुंड पण तेवढेच खोल आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. त्यानंतर जो डोंगर वाकलेला दिसतोय तिथे मित्रांनो वाजडी आणि पार नदीचं मिळण आहे. तर मित्रांनो एखाद दिवस तुम्हाला नक्की ते मिळण दाखवण्याचा प्रयत्न करेन. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला तर मग मित्रांनो आज आपण इथंच थांबूया. जय जोहार, जय आदिवासी.